मंडळी, आपण जेव्हा स्वतःचं हक्काचं घर घ्यायला जातो तेव्हा सर्वात आधी काय बघतो? घराचं लोकेशन कुठे आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, तिथे काय काय सुविधा उपलब्ध आहेत, घराचा कार्पेट एरिया किती आहे आणि अर्थातच त्याची किंमत काय आहे. पण दक्षिण मुंबईसारख्या पॉश भागात जर आता तुम्हाला घर घ्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टींशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघितली जाणार आहे. ती म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. तुमच्या ताटात काय वाढलंय त्यावर आता तुम्हाला मुंबईत घर मिळणार की नाही हे ठरणार आहे. आज आओ दिखा दूंगा असं म्हणत सोशल मीडियावर घराघरांत आणि प्रत्येकाच्या रील्समध्ये प्रसिद्ध झालेला लोकप्रिय प्रॉपर्टी डीलर आणि इन्फ्लुएन्सर प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन गुरु म्हणजेच भावेश कावरे सध्या याच वादग्रस्त मुद्द्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. भावेश कावरेने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून दक्षिण मुंबईतील ताडदेव या अत्यंत महागड्या आणि पॉश भागातील एका अपकमिंग हाय राईज इमारतीतील 2 BHK फ्लॅटचा व्हिडिओ शेअर केला होता. सुमारे 900 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया सोबत जोडलेली बाल्कनी, जिथून संपूर्ण दक्षिण मुंबईचा आणि अथांग समुद्राचा मनमोहक नजारा दिसतो आणि सोबतीला डेडिकेटेड पार्किंग स्पेस, या सर्व आलिशान वैशिष्ट्यांसह या घराची किंमत सांगण्यात आली तब्बल 6.5 कोटी रुपये. पण या लक्झरियस ऑफर सोबत एक अट अत्यंत ठळकपणे मांडण्यात आली, ती म्हणजे ओनली व्हेजिटेरियन. म्हणजेच या इमारतीत फक्त आणि फक्त शाकाहारी लोकांनाच घर विकत घेता येईल किंवा राहता येईल. मांसाहारी लोकांना इथे प्रवेश बंदी असेल. हा व्हिडिओ आपण एकदा पाहूया. नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो नंबर पे कॉल करो. ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का, 6.5 करोड़ के अंदर 2 BHK विथ 1 कार पार्किंग के अंदर कोई बेसमेंट टावर या फिर मैकेनिकल कार पार्किंग नहीं होने वाली. प्रॉपर सरफेस पोडियम कार पार्किंग होने वाली है. ये एक बेरशल अपार्टमेंट है विथ सी व्यू. अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो. और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर संतापाची एकच लाट उसळली आहे. एका बाजूला मुंबईची बहुसांस्कृतिक आणि कॉस्मोपॉलिटियन ओळख जगभरात प्रसिद्ध असताना दुसरीकडे अशा प्रकारे खाण्यापिण्याच्या सवयींवरून घर नाकारणं म्हणजे थेट फूड अपार्थाइड म्हणजेच अन्नाच्या नावाखाली चालणारा सामाजिक भेदभाव असल्याचा गंभीर आरोप नागरिक करतायत. सोशल मीडिया युजर, स्थानिक नागरिक आणि मराठी तरुण यावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. ही मराठी माणसाची मुंबई आहे, ही आगरी कोळी आणि कष्टकरी कष्टकऱ्यांची मुंबई आहे. मुंबईत कोणी काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवणारे हे कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारतात. पिढ्यानपिढ्या मासे आणि मटण खाणाऱ्या मुंबईकरांना त्यांच्या ताटातील अन्नावरून हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित ठेवणं हा निव्वळ भेदभाव नसून थेट सामाजिक अन्याय आहे आणि अशा भेदभाव करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे, अशी भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होते. या वादाचे आता राजकीय पडसाद सुद्धा अत्यंत तीव्रपणे उमटू लागलेत. शिंदे सेनेचे गुरजोत सिंग कीर यांनी या प्रकारावर कडक शब्दांत टीका करत अशा जाहिरातींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत असल्या जाहिराती करणाऱ्या दलालांना दिसेल तिकडे ठोकला पाहिजे, अशी थेट आणि संतापजनक प्रतिक्रिया कमेंटद्वारे दिली आहे. एवढंच नाही तर अनेक नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणांना टॅग करून अशा प्रकारच्या भेदभाव करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच मुंबईच्या माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया. जो ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या, आता शिवसैनिकांना तो कळेलच. त्याचा समाचार आता नीट घेऊच. म्हणजे आता ब्रोकर लोक पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली आहे का? म्हणजे आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ. जे लोक आमच्यावर बोलतायत की मुस्लिम लोकांचे, तर ह्यांचेही अड्डे तयार होत आहेत. म्हणजे गुजराती, मारवाडी, जैन असे तयार करायचे बिल्डिंगच्या बिल्डिंग
आणि पुढचे कुटील डाव ते सगळ्यांना माहिती आहेत काय करणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आतापर्यंत गाजलेला हा काही पहिलाच किंवा एकमेव प्रसंग नाही. याआधीही बॉलिवूडमधील बड्या कलाकारांना अशाच अनुभवांना सामोरं जावं लागलं होतं. 2012 मध्ये अभिनेत्री करीना कपूरशी लग्न झाल्यानंतर जेव्हा बॉलिवूड स्टार सैफ अली खान मुंबईत घराचा शोध घेत होता तेव्हा अनेक हाऊसिंग सोसायटींनी त्याला घर देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर 2014 मध्ये प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाशमीने देखील एका पॉश हाऊसिंग सोसायटीवर धर्मांच्या आणि खाण्यापिण्याच्या कारणावरून घर नाकारल्याचा आरोप केला होता. जर आपण आकडेवारीचा आणि वास्तव परिस्थितीचा विचार केला तर भारताच्या सरकारी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 च्या रिपोर्टनुसार देशातील 15 ते 49 वयोगटातील तब्बल 83.4% पुरुष आणि 70.6% महिला दररोज आठवड्यातून एकदा किंवा अधूनमधून मासे, चिकन किंवा मटण खातात. अगदी ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्सचा डेटा पाहिला तरी स्विगी आणि झोमॅटोवर गेल्या अनेक वर्षांपासून चिकन बिर्याणी हाच भारतातील सर्वात जास्त ऑर्डर केला जाणारा पदार्थ राहिलाय. वर्षभरात कोट्यावधी बिर्याणीच्या ऑर्डर्स नोंदवल्या जातात. म्हणजेच भारताची आणि विशेषतः मुंबईची खाद्य संस्कृती ही बहुविध आहे. मराठी, गुजराती, कोळी, आगरी, मुस्लिम, ख्रिश्चन, दक्षिण भारतीय, बंगाली आणि गोवणकर या अशा सर्व समाजांनी मिळून मुंबईची खाद्य संस्कृती समृद्ध केली आहे. अशा शहरात अन्नावरून घर नाकारणं हा मूलभूत अधिकारांवर घाला मानला जातोय. दुसऱ्या बाजूला ज्याच्या एका व्हिडिओमुळे हा सर्व वाद निर्माण झाला तो भावेश कावरे नेमका कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही अनेकांना आहे. सध्या मुंबईच्या सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्न कोणत्याही मार्गावर घर शोधायचं असेल तर आ जाओ दिखा दूंगा म्हणणारा भावेश सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहे. 14 जुलै 1999 रोजी जन्मलेला भावेश मूळचा पुणे जिल्ह्यातील आळेफाट्याचा आहे. 1992च्या आर्थिक मंदीच्या काळात त्याच्या आजोबांची गोदरेज कंपनीतील नोकरी गेल्यानंतर ते कुटुंबासह मुंबईत आले. त्यांनी सुरुवातीला भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला ज्यामध्ये भावेशच्या वडिलांनी आणि काकांनी मुलाची साथ दिली. हळूहळू त्यांनी छोटा व्यवसाय वाढवत भाजी, अंडी आणि पुढे कोंबड्या विकण्याचा दुकान व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या कुटुंबाची मुंबईत 8 दुकान आहेत. भावेशचं शिक्षणात फारसं लक्ष नव्हतं. 10वीची परीक्षा 3 वेळा दिल्यानंतर त्याने शिक्षण सोडून दिलं. कोविड पूर्वी तो टिकटॉकवर सक्रिय होता जिथे त्याचे 60,000 पेक्षाही जास्त फॉलोअर्स होते. मात्र कोविडच्या काळानंतर 2019 मधूनच त्याने सेल्स क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि प्रॉपर्टी डीलिंगच्या जगात प्रवेश केला. अल्पावधीतच आपल्या हटके शैलीने आणि सोशल मीडियाच्या जोरावर त्याने रिअल इस्टेट क्षेत्रात एक वेगळी ओळख, फेम आणि ग्लॅमर मिळवलं. मात्र आज हाच लोकप्रिय प्रॉपर्टी गुरु एका मोठ्या कायदेशीर आणि सामाजिक वादाच्या केंद्रस्थानी आलाय. एका बाजूला 6.5 कोटींचं आलिशान घर आणि समुद्राचा सुंदर नजारा विकला जात असताना दुसरीकडे मात्र फक्त शाकाहारी ही अट लादून मुंबईच्या सर्वसमावेशक आणि कॉस्मोपॉलिटियन संस्कृतीला तडा दिला जातोय का? वैयक्तिक आवड निवड आणि हाऊसिंग सोसायटीचे नियम या नावाखाली चालणारा हा खाद्य भेदभाव थांबणार की भविष्यात अजून वाढणार हा सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.